सोलारची वर्क ऑर्डर कधी येते हा प्रश्न आपल्या कमेंट बॉक्समध्ये सतत येत असतो. याचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका. तर शेतकरी बांधवांनो, जाता जाता हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय, कुठल्या तालुक्यातून बघताय आणि हा व्हिडिओ आपला महाराष्ट्रातल्या कुठल्या कानाकोपऱ्यात पोहोचलाय ते कमेंट करून नक्की सांगा. कारण की आपला हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या कुठल्या कोपऱ्यातून शेतकरी बघतायत ते आपण पाहण्यासाठी हा प्रश्न विचारत असतो. तर आपला जो मेन मुद्दा आहे तो म्हणजे सोलारची वर्क ऑर्डर कधी येते, त्याची प्रोसेस काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे आहे तो अर्ज केल्यानंतर आपण जे डॉक्युमेंट अपलोड करतो त्यावेळेस आपल्या अर्जाची स्थिती असते A1 अर्ज सादर केला अशी स्थिती येते. अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे, म्हणजे जे तुम्हाला ज्या HP साठी तुम्ही अर्ज केला त्या HPचं पेमेंट करावं लागणार आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला जे A1 अर्ज आहे ते मंजूर झाला येईल, मग त्यानंतर पेमेंट सादर केले असं येईल, पेमेंट भरणा केला असं येईल आणि त्यानंतर म्हणजे पुढची प्रोसेस म्हणजे तुमचं जे सर्वे आहे ते सर्वेसाठी तुम्हाला मॅसेज येईल. तुमच्याकडे जे आहे ते लाईनमॅन येईल, जे की GSR म्हणतात त्याला, जॉईंट सर्वे रिपोर्ट सादर करण्यासाठी येईल आणि तुम्ही जॉईंट सर्वे सबमिट केल्यानंतर तिथं तुमच्या स्टेटसमध्ये येईल की जॉईंट सर्वे सादर केला आहे असं स्टेटसमध्ये दाखवलं जाईल. त्यानंतर काही 8 दिवसामध्ये तुमचा जॉईंट सर्वे सादर केला असं येऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर जी पुढची प्रोसेस येते ते म्हणजे तुमची कंपनी वेंडर निवडायची प्रोसेस असते. त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचा वेंडर निवडू शकता आणि सगळ्यात जास्त आपण तर सांगितलं की शक्ती कंपनीला सगळे निवडतात, इकोझोन कंपनी निवडतात. अशा काही खूप नामांकित कंपन्या आहेत जे शेतकरी निवडतात आणि कंपनी निवडल्यानंतर जे कंपनी जे तुम्ही कंपनी निवडता, कंपनी निवडल्यानंतर तुमचं जी प्रोसेस आहे ते डायरेक्टली तुमची वर्क ऑर्डरसाठी तयार होण्यासाठी केली जाते. म्हणजेच तुम्हाला कंपनी निवडल्यापासून 15 ते 1 महिन्याच्या आत तुम्हाला वर्क ऑर्डर येते आणि वर्क ऑर्डर आल्यानंतर तिथून पुढं 15 दिवस आहे ते 15 दिवसाच्या कालावधीमध्ये तुमचं मटेरियल जे आहे ते तुमच्या ह्याच्यामध्ये येतं, म्हणजे तुमच्याकडे ते मटेरियल येतं. तर शेतकरी बांधवांनो, ही एक छोटीशी पद्धत होती जी की तुमची वर्क ऑर्डर कधी येण्याची स्थिती आहे ते आपण त्याच्यामधून पाहू शकता. तर सहसा जर एका शब्दात सांगायचं म्हटलं तर तुमची वर्क ऑर्डर आहे ती तुमचं जॉईंट सर्वे अप्रूव्ह झाला आणि तुम्ही कंपनी निवडल्यापासून 15 ते 20 दिवसामध्ये जी आहे ती वर्क ऑर्डर तुमच्या पोर्टलला येते आणि ही वर्क ऑर्डर कधी कधी चेंज पण होते. ते डेट संपल्यानंतर, एक्सपायर झाल्यानंतर पुन्हा दुसरी वर्क ऑर्डर तयार केली जाते. असे काही शेतकऱ्यांच्या खूप अडचणी आहेत की वर्क ऑर्डर एक आली ते संपली, दुसरी आली ती संपली, तिसरी आली ती संपली, अशा खूप काही अडचणी असतात. त्या अडचणी काही शेतकरी बांधव आपल्या ग्रुपमध्ये येऊन चर्चा करतात. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे येऊन तुम्ही जॉईन करू शकता. आणि शेतकरी बांधवांना ही छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला काय अडचण आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जाता चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया उद्याच्या नवीन एका व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.